नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया धोंडे आणि आज मी तुम्हाला उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती सांगणार आहे. कारण उन्हाळ्यामध्ये स्किन डिसीजेस हे खूप प्रमाणात वाढलेले असतात, जसं की फंगल इन्फेक्शनचं प्रमाण वाढलेलं असतं, त्याच्यानंतर सनबर्नचे प्रमाण वाढलेले असतात, पिगमेंटेशनचे केसेस वाढलेले असतात. जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये तुमची त्वचा योग्य प्रकारे जर त्याची काळजी घेतली तर हे जे डिसीजेस आहेत हे खूप प्रमाणात आपण टाळू शकतो. तर उन्हाळ्यामध्ये आपण काय करायला पाहिजे? सर्वप्रथम आपण हा सनस्क्रीनचा वापर करायला पाहिजे. स्किनला जे सूर्याचे जे स्ट्रॉंग रेज असतात त्याच्यापासून आपल्याला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण SPF 30 किंवा SPF 50 असलेला सनस्क्रीन वापरू शकतो. कारण की सनस्क्रीन आपल्याला ह्या सनरेजपासून प्रोटेक्शन देतं. तर सनस्क्रीनचा वापर हा योग्य प्रकारे त्या त्वचेच्या टाईपनुसार आपण सनस्क्रीन वापरू शकता. सनस्क्रीन तुम्ही 2 किंवा 3 तासांनी पुन्हा लावू शकता. उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी घ्या. त्वचेला खूप प्रमाणात हायड्रेट ठेवा. त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसं पाणी पिणं खूप महत्त्वाचं असतं. यामुळे काय होतं की आपली त्वचा ही ग्लो पण करते आणि ती व्यवस्थित हायड्रेट राहते आणि ती कोरडी होणार नाही. त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये तुम्ही मॉइश्चरायझरचा वापर करा. उन्हाळ्यामध्ये मॉइश्चरायझर टाळू नका. फक्त उन्हाळ्यामध्ये तुम्ही लाईट वेट असलेले मॉइश्चरायझर वापरा, जे की तुम्ही विंटर सीझनमध्ये खूप जास्त हेवी मॉइश्चरायझर वापरत होतात ते आता उन्हाळ्यामध्ये तुम्ही लाईट वेट मॉइश्चरायझर वापरू शकता, जेणेकरून की तुमची त्वचा ही ड्राय होणार नाही. त्याच्यानंतर तुमच्या त्वचेला तुम्ही योग्य प्रकारे क्लिन्झर वापरा. क्लिन्झर तुम्ही हा माइल्ड क्लिन्झर वापरू शकता किंवा माइल्ड फेस वॉश वापरू शकता, जेणेकरून की त्वचेवरील जे जास्त तेल किंवा जास्त घाम किंवा जास्त जी घाण असते ती निघून जाते. उन्हाळ्यामध्ये शक्यतो तुम्ही जास्त उन्हात जाऊ नका, कारण की जेव्हा सनरेज हे स्ट्रॉंग असतात तेव्हा तुम्ही शक्यतो घरामध्ये राहा किंवा सावलीमध्ये राहा, जेणेकरून की तुम्हाला प्रोटेक्शन भेटेल. कारण ते सनरेजने काय होतं की आपल्याला जास्त प्रमाणात सनबर्नचे चान्सेस असतात किंवा जास्त प्रमाणात पिगमेंटेशन होऊ शकतं. उन्हाळ्यामध्ये जास्त फळ किंवा पाणीयुक्त पदार्थ घ्या. पाण्याचे प्रमाण वाढवा. उन्हाळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण वाढवणारे फळं किंवा भाज्या घ्या, ज्यामुळे आपली त्वचा ही जास्त व्यवस्थित ग्लो करेल आणि हायड्रेट राहील. सगळ्यात महत्त्वाचं, उन्हाळ्यामध्ये जास्त ओव्हर एक्सफोलिएशन करू नका. ओव्हर जर आपण एक्सफोलिएशन जर केलं उन्हाळ्यामध्ये तर आपली त्वचा ही जास्त सेन्सिटिव्ह होते आणि जास्त सेन्सिटिव्ह झाली तर आपली त्वचा ही जास्त सनबर्नचे चान्सेस जास्त असतात. सगळ्यात महत्त्वाचं, उन्हाळ्यामध्ये हायजीन मेंटेन करा. कारण उन्हाळ्यामध्ये फंगल इन्फेक्शनचे चान्सेस, गचकणचे प्रकार हे खूप वाढलेले असतात. गचकण किंवा फंगल इन्फेक्शन हे जास्त प्रमाणात घामामुळे होतं. तेव्हा शक्यतो उन्हाळ्यामध्ये तुम्ही दिवसातून 2 वेळा अंघोळ केली तरी चालेल, जर तुम्हाला खूप घाम येत असेल तर. हायजीन मेंटेन करणं उन्हाळ्यामध्ये हे खूप महत्त्वाचं असतं टू प्रिव्हेंट फंगल इन्फेक्शन्स. तर हे डेली रुटीनमध्ये काही गोष्टी आहेत जे आपण डेली रुटीनमध्ये फॉलो करू शकतो. थँक्यू.